वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा देऊ इच्छिणारे राज्यातले लाखो विद्यार्थी सध्या प्रचंड गोंधळात आहेत। राज्य सरकार सोमवारी नीट बाबत फेरविचार याचिका दाखल करणार आहे, पण तोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गोंधळ आहे। या विद्यार्थ्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। येत्या 5 मेला राज्याची पूर्वनियोजित असलेली वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा म्हणजेच सीईटी आहे, पण आता नीट द्यायची की सीईटीची परीक्षा द्यायची असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये आहे। आणि 5 तारखेला जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसलेत ते सध्या आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, किती कन्फ्युजन आहे सध्या? आमचं मेन फोकस सीईटीच आहे, त्यामुळे 2 वर्ष आम्ही सीईटीचाच जास्त अभ्यास केलाय आणि आता सडनली नीटसाठी नाही। आणि पोर्शनमध्ये पण खूप डिफरन्स आहे, म्हणजे त्यांचा सीबीएसई आणि आम्ही स्टेट बोर्डच केलंय, तेवढंच टेक्स्टबुक 2 वर्ष। नीट द्यायला लागली तर किती नुकसान होऊ शकतं? आमचं तसं बघितलं तर नीट ॲडव्हान्टेज आहे, पण या क्षणाला तरी असं पॉसिबल नाही की डायरेक्ट नीटवर स्विच ओव्हर करायला। म्हणून जर आता नीटचा अभ्यास करायचा म्हटलं तर त्याच्यामध्ये NCERT प्लस 11th पण येणार, ते आता मग आता ते 4 डेजमध्ये तरी होणारच नाही। आय डोंट थिंक इट्स लॉजिकल, बिकॉज आता तुम्ही फक्त मेडिकलसाठी थांबवणार आणि समज एक तर पहिल्यापासून ऑलरेडी मेडिकलच्या सीट्स कमी आहेत आणि ऑलरेडी आणि ते सांगतात 24 जुलैच्या बेस्टवर, म्हणजे तोपर्यंत बाकी सगळे ॲडमिशन बंद करणार, म्हणजे BSc म्हणा की BDS, मग फक्त मेडिकल राहतं आणि जर त्याच्यामध्ये सीट नाही मिळाली तर काहीच अजून ऑप्शन नाही होणार, तर म्हणून इट्स व्हेरी बॅड। सध्या काय परिस्थिती आहे तुमची? काय वाटतंय परीक्षा देताना? कारण 2 वर्ष तयारी केलेली आहे, तर आता काय मनाची काय स्थिती आहे? आता तर खूप कन्फ्युजन आहे, नक्की काय होणार आहे, नीट की सीईटी। अभ्यास तर पूर्ण सीईटीचा केला आहे आणि आता लास्ट मोमेंटला हे बोलतात नीट घ्या, आणि नीटचं CBSE पोर्शन एवढं वास्ट आहे की 1 महिन्यात करणं ते खूप पॉसिबलच नाही आहे। आणि तुम्ही लास्टला सांगता की आता नीट देणार, तुम्हाला करायचं आहे तर करा, बट नेक्स्ट इयरपासून करा ना, आत्ता का करताय? बिकॉज आत्ता एक तर खूप मुलं ॲक्च्युली ना डिप्रेस झाल्यात या डिसिजनमुळे। बिकॉज आत्ता आम्ही एवढं कॉन्फिडन्स स्वतःचा बिल्डअप करतोय, परीक्षा आली आहे आणि असं डिसिजन देऊन तुम्ही आम्हाला अजून डिप्रेस्ड आणि स्ट्रेस करताय की आता नीट द्या। फर्स्ट ऑफ ऑल तर नीट ही अशी एक्झाम आहे ज्याला टाईम खूप लागतो आणि त्याचं पोर्शन पण खूप फास्ट आहे, कारण की तुम्ही इन्क्लूड करतात NCERT पण आणि 11th and 12th पण, सो तुम्हाला खूप टाईम लागतो ते हे सगळं कव्हर करायला। अँड यू कॅन्ट जस्ट पुट द अनाउन्समेंट म्हणजे फक्त 4-5 दिवस पहिला। वैद्यकीयच्या प्रवेशासाठी आधीच खूप स्पर्धा आहे विद्यार्थ्यांमध्ये आणि सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी तर आणखीनच स्पर्धा असते। आणि अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी 2 वर्ष दिवस रात्र अभ्यास केलेला आहे आणि आत्ता शेवटच्या क्षणाला जर विद्यार्थ्यांना नीट द्यावी लागत असेल तर नक्कीच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कुठेतरी कमी होतोय, त्यामुळे नक्कीच या सगळ्याचा पुनर्विचार होण्याची गरज विद्यार्थ्यांनी व्यक्त करून दाखवली। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।